तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग येऊन या काळ बैसलासे उषा येऊन या काळ बैसलासे उषा झाकी तोचे कैसा डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने वाया हा संसार करसी हाव बरी काळाची ते फेरी निकटाली वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम मृगोंशनाथम कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन सुनी लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टि सिद्धि नव निधि के दाता आता हृदय हे आपले चौफाडुनिया बली वरी वैसव पाऊले श्री गुरूंची तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेशी गाता बहुसा निळा पावला वर महाता येऊन या काळ बैसला सेवसा जाकी तोसे कैसा डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुकी जेने। प्रस्तुत प्राप्त समय निरूपणा करता निवडलेली दिव्य अक्षर नाथबाबाची सेवे करताना निवडलेल्या दिव्य अक्षरात नाथबाबा काळ अनुसंगाने मरण अनुसंगाने मृत्यू अनुसंगाने आणि या देहाला काल परत पे जो नाश आहे त्या अनुसंगाने हे बघा उत्पत्ती स्थिती लय हे त्याच्याकडे त्याचा अधिष्ठान असं आहे पोषितो जगाशी एकला तो आबा परंतु ज्याने या सृष्टीची निर्मिती केली या सृष्टीत जीवाला दृष्टी कुठपर्यंत या सृष्टीत पशुजनांना कुठपर्यंत या सृष्टीत मानवता मनुष्य देह दिनचर्या याही पलीकडे सुख दुःखाने मिश्रित जीवन तुम्ही आपण जगतायत पण थांबायचं किती काळ तुमच्या माझ्या हातात नाही ते हातात आहे काळाच्या मग कालचक्र कसं आहे त्या काळाच्या अनुषंगाने समउपदेश बघण्याच्या अगोदर
किम कारणास्तव आपण सोनवणे परिवाराची भावकी गावकी आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी एकत्रित आलात. सर्वांना ज्ञाते श्रोते तुमच्या आमच्यात दिसणारे असणारे बसणारे वावरणारे गावाला भूमीला नातेवाईकाला भावकीला मित्रत्वाला प्रिय जे होते परंतु 1 वर्षापूर्वी या मृत्यू लोकाचा ज्यांनी निरोप घेतला आहे असे सगळ्यांचे सुपरिचित आमचे बाळासाहेब बाबूराव पाटील सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ आज आपण सर्व मंडळी एकत्रित आलायत. प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान अन्नदान ज्ञानदान गोदान भूदान जलदान दानादी कर्म दानार्जन समापन्न करणारा परिवार गंगा भागीरथी शकुंतला बाळासाहेब सोनवणे पत्नी आहेत. श्री संकेत बाळासाहेब सोनवणे मुलगा श्री किशोर बाळासाहेबजी सोनवणे मुलगा सौ शारदा दीपक कोरडे मुलगी समस्त सोनवणे परिवार वडिलांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता आज 1 वर्षानंतर हा दानार्जन सोहळा करतोय. या हरिकीर्तनाच्या प्रित्यर्थ भजनाची जी श्रीमंती आहे महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर जिथं वारकरी परंपरा जपली जाते जोपासल्या जाते भजन काय कळतं वारकरी काय कळतं तो भजनाचा आनंद जगभर ज्यांच्या मुखारविंदातून ज्यांच्या कंठातून अवघा महाराष्ट्र दुमदुमलाय ज्यांच्या चालींनी प्रमाणांनी स्वरमूर्ती स्वराविष्कार स्वरगंधर्व प्रमाणांचे बादशाह म्हणून ज्यांची जगभर ओळख आहे अशी श्री गुरु रविदास आबा जगदाळे आबांची देखील या पुण्यपावन सलीला या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ एक पवित्र उपस्थिती आहे. भरीतून आलेत आपल्याकरता. चला भजनानंद देण्याकरता वारकरी तत्वाला अनुसंगून आबांच्या सहसाथीला भजन सम्राट आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडी मंजूरकर बाबाही उपस्थित आहे. बाबांच्या चरणी कोटी प्रणिपात. युवा पिढीतील एक तरुणा येतील उमलतं भजनाचं एक अंग आबांच्या स्नेहसाथीत ज्यांची तयारी आहे असे आमचे गोपालजी महाराज डोमशे मायगावकर ते देखील उपस्थिती आमचे दादा आहेत. सर्व ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित महाराज मंडळी आहे ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे. मृदंगाचं वैभव मृदंग सम्राट अकोले प्रांतातील एक नव्याने उठलेलं वादळ आमचे ज्ञानराजजी महाराज पापळ बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. छोट्याली बटना इको बेस ट्रबल गेन त्यातलं ज्ञान आहे. महाराष्ट्रभर ज्या साऊंडचं लौकिकत्व आहे अंबिका साऊंड सर्व्हिस वा 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 आमच्या सुनील भाऊंच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. आरंभ करण्यापूर्वी आजच्या कीर्तनाचं चित्रीकरण भविष्यात आगामी काळात आपल्याला केव्हाही आजचं कीर्तन ऐकावंसं वाटलं पाहावंसं वाटलं तर फास्ट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यातलं एक गाजलेलं वारकरी तत्वाला अनुसंगून महाराज लोकांची दिग्गज महाराज मंडळीची कीर्तनं पूज्य श्री जगदाळे आबांची प्रमाण चाली गोड असं एक संचयन ज्या चॅनलला आहे गजर हरिनामाचा या यूट्यूबचे चालक मालक आमचे उद्धव बापू कवडे ते देखील उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. भजन करा विठ्ठल. शरीराला किंमत आहे देहाला किंमत आहे माणसाला किंमत आहे. कोणाला कीर्ती स्वरूपात आहे त्याला किंमत आहे. काय त्याची ख्याती कीर्ती त्याचं गुण सामर्थ्य जाणणारी आबा त्याला किंमत देणारी. चला धनवंताला किंमत आहे का त्याच्याकडे धनाचा संचय लौकिकत्व एक प्राबल्य आहे किंमत आहे. चला गुणवंताला किंमत आहे कुठपर्यंत त्याच्या गुणाची प्रतारणा जगभर आहे तोपर्यंत. ज्ञानवंताला किंमत आहे का त्या ज्ञानाचं लौकिकत्व तो समाजाला काहीतरी देणं करतोय म्हणजे आपल्या भाषेत त्याचं आउटपुट चालू आहे तोपर्यंत. धनवंताची किंमत ज्ञानवंताची किंमत गुणवंताची किंमत बलवंताची किंमत भगवंताची किंमत ऐका. परंतु या देहाला शास्त्र अनुसंधान असं करतंय यात असणारं गुण सामर्थ्य भगवंताने दिलेले अलौकिक गुण कसे आहे का. पूज्यश्री आबा आहे पाठ पाठांतरे प्रमाणांच्या चाली वेगळ्या परिभाषेत आरंभाची चाल वेगळ्या परिभाषेत कुठल्या वेळेत अतिक्रमण न करता काही वेळात पहिली चाल पूर्ण करून माईकचा ताबा कीर्तनकाराला देणं शिकावं त्यांच्याकडून ऐका. ते देणारा तोय ते सामर्थ्य देणारा तोय. चला तुमच्याकडे मृदंगाची कला आहे
ती साधना केली, ती तपश्चर्या केली, दिलेलं ते लौकिकत्व जपलंय, अनुसंधानलंय, ते समाजापुढे देणं करतायत. तसं प्रत्येकाच्या देहात भगवंताने एक गुण कौशल्य दिलंय, ते आपण दिनचर्येत वापरतोय. त्याचं लौकिकत्व समाज मान्य करतोय, भावकीला मान्य करतोय, गावाला मान्य करतोय, नात्यात मान्य करतोय. नात्यात चर्चा आहे, बस क्लास 1 अधिकारी आमचे पाहुणे, मोठा व्यवसाय आहे शिंगोट्यात ते आमचे पाहुणे, अमुक अमुक ठिकाणी असणारी ती एकमेव व्यक्ती, त्या भागात नावाजलेली व्यक्ती, ती आमचा नातेवाईक आहे. म्हणजे नाविन्यपूर्ण जीवन जगण्याचा प्रत्येकाचा अट्टहास आहे. पण अट्टहासपूर्ण जीवन जगत असताना आबा ते जीवन एक दिवस संपुष्टात येणारे. जीव शरीराची प्रीत तुटल्यानंतर तुम्हाला आणि मला एका ठिकाणी जाऊन निश्चिंत करणारे, झोपवणारे, थांबवणारे, ठेवून येणारे कुठे? मानसे जाळी ते त्या ठिकाणी, मानसे जाळी ती त्या ठिकाणी, मानसे जाळी त्या ठिकाणी, मानसे झाडी. परिभाषा आहे पहा. नेवोनी निजवी ती स्मशानी, स्मशानात नेऊन निजवणार. केव्हा? कुठे? माणसे जाळी ती त्या ठिकाणी, त्या ठिकाणाला नेणार आहे का? भूतलावर या स्थावरतेत भगवान परमात्म्याने निर्मित केलेल्या सृष्टीत आपल्या दृष्टीनं भोवतालचं जेवढं काही विश्व पाहतोय, जेवढं काही जग पाहतोय, सगळा पसारा नाश पावणारा का? आकार ज्या ज्या घटनेनं धरलाय, ती आकाराला आलेली प्रत्येक घटना नाश पावणारी. आली आकारा अवघे नासे, अवघे नासे, आली आकारा अवघे नासे, अवघे नासे, आली आकारा अवघे नासे, अवघे नासे, आली आकारा अवघे नासे. आलिया आकारा अवघे नाश, नाश पावणार आहे. ओ उमा कहूँ मैं अनुभव अपना, सतहरि भजन जगत सब सपना. राम सिया राम, सिया राम जय राम. राम सिया राम, सिया राम जय राम. उमा कहूँ मैं अनुभव अपना, सतहरि भजन जगत सब सपना. स्वतः भगवान परमात्मा सांगतायत काय? सतहरी भजन जगत एक सपना. काय? दिसणारं सगळं स्वप्न होते. कसं आहे? ऐका, तुम्ही आपण जे अनुभवतोय, जे पाहतोय, ज्यात रमलोय, ज्यात थांबलोय, परंतु हा देह कसा आहे पा? हा देह काळाचं बातूक आहे. हा देह काळाचं खाणं आहे. कुणाकुणाला खाल्लं? 1 वर्षापूर्वी बाळासाहेब रावांना नेलं, तसं तुम्हाला मलाही नेणार आहे सुनील भाऊ. परंतु या जंक्शन स्टेशनला
किती प्लॅटफॉर्म घेता येतात ऐका बरं. इथून निघलोत ना आपण, चांगली ठिकाणं घेता येतात, म्हणजे देह पवित्र करण्याकरता भजन करता येतं इथंच ऐका बरं. आणि व्यर्थ घालवण्याकरता वाईट कृत्यही करता येतात. महाराज म्हणतात या देहाने, माऊलीची परिभाषा पहा कशी आहे. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरा पडे. जन्म मरणाची अर्धार थांबवता येईल याच देहाने. हे जंक्शन स्टेशन आहे. परंतु आपल्याला याची किंमत कळाली नाही. कशी कळाली नाही? चलनाचा बदल झाला. म्हणजे राजवट ज्या वेळेस लागू होती या सृष्टीत, म्हणजे या भूतलावर राजे राज्य करायची, त्यावेळेस नाणं होतं चलनात. काय होतं? नाणं. ऐका बरं ध्यानपूर्वक, कळल त्याला. ती नाणं गेलं, थोड्या नोटा आल्या कागदाच्या, पण अनपड मनुष्याला माहिती नाही. शेतात केलेलं पीक आहे, मला सांगायचंय, मिळालं हे जंक्शन स्टेशन आहे, पण याची किंमत तुम्हाला मला नाही. शेतातलं पीक आहे सुनील भाऊ, पीक जोमात आलेला आहे. शेतकरी मराठवाड्यातला आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, बागायत कुठला नाही. मुख्य तिकडचं पीक कोणतं? कपाशीचं पीक. उद्धव बापू पीक जोरात आहे, फळं भरपूर लागलेली आहे. त्याने विचार केला, एकुलती एक मुलगी आहे, त्या मुलीचं लग्न थाटामाटात करायचं का? शास्त्र सांगतंय, संत अनुसंधान करतंय. काय? या हाताने शाळंकृत पद्धतीनं कन्यादान जर घडलं तर पृथ्वीदान केल्या इतकं मोल मिळतं. कशावरून? साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. त्याने केलं काय? पीक कधी तयार होईल, ते नेऊन कधी विकणार, त्यातून पैसा कधी मिळणार, थोडा काळ आहे, थोडा वेळ आहे, तोपर्यंत आता जे लग्नाचं वय आहे, नात्यात चांगलं स्थळ आहे, परंतु त्यांची अपेक्षा आहे काय? धनाची नाही, हुंड्याची नाही, फक्त लग्न टाकाटक पाहिजे. मग त्याच्याकरता सावकारी कर्ज घेतलं. पूर्वी बँका नव्हत्या. कर्ज कोणतं होतं मामा? बोला ना, कोणतं होतं? सावकारी कर्ज. सावकाराचं कर्ज घेतलं, लग्न जोरात केलं, लग्नाला आलेला खर्च, सावकाराकडून व्याजानं काढलेले पैसे, लग्न झालं, मुळं झाली, परंतु लग्न पिटिका आटोपल्यानंतर एक काळ असा आला, शेतातल्या पिकाच्या भरोशावर जे कर्ज घेतलंय ते शेतातलं पीक नासलं, खराब झालं, त्यातून उत्पन्न काही मिळालं नाही, कर्जबाजारी जीवन आलं. उभ्या आयुष्यात भर तारुण्याच्या परिवाराकरता खर्च केलं, पण कर्ज कधी माहिती नाही, आज कर्जात जीवन आहे. करायचं काय? त्या सावकाराला विनंती केली, म्हणले मालक मी तुमचं कर्ज तशाने फेडू शकत नाही, मग तुमच्याकडे साल घालतून कर्ज फेडतो. बरे काय हरकत नाही. मग ऐका, सावकाराकडे बागायती आहे, सावकाराने शेतात पाणी भरायला पाठवलेली व्यक्ती आहे, कर्जबाजारी व्यक्ती आहे, मुलीच्या लग्नाकरता घेतलेली पैसे, शेतात पाणी भरायला गेला, थंडीचे दिवस आहे, गव्हाला बारे देण्याचं काम चालू आहे, थंडी भयंकर पडलेली आहे, पहाटी कुडकुडला आणि रस्त्याला आला. आता शेक करायचा, खिशात काडीची पेटी आहे, पण आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात? कस्तून सापडाना. ऐका, रस्त्याच्या कडेला रात्रीचा पहाटेच्या वेळेस असा फिरू लागला, त्याला एक पिशवी सापडली. बाबा मी काय एवढं प्रामुख्याने मांडतोय, हा देह याची किंमत आपल्याला नाही. पिशवीत काहीतरी कागद आहे, पण त्या कागदाची ओळख त्याला नाही आहे. प्रकाशजी बा, ती कागद नसून नाण्याचं रूपांतर ज्या चलनात झाले त्या नोटा आहे, पण त्या नोटा आहेत, हा पैसा आहे, हा सामान्यतः त्या अनपडाला माहिती. त्याच्या डोक्यात एकच आहे, साला महिने मी घालणार, मुलीच्या लग्नाला घेतलेलं कर्ज मी फेडणार. त्या कामाला ड्युटीवर असताना थंडी वाजली म्हणून त्या पिशवीतली कागद कोरडी आहे. आता त्याला काडी लावायची आणि शेकायचं. कागद काढली, कागद आहे का काय? बोला ना, काय? पैसे. हा बा, ते एवढं वर खाली जमत नाही, पण मग जमलाय ते. चला, कागद म्हणून काडी लावली, जाळले, शेकलाय. शेकून झाल्यानंतर सकाळी सकाळी सावकार चक्राला आला, कशाची राख आहे म्हणून पाहिलं, कोणती जळालेली वस्तू थोडी द्रावकता त्यातली दाखवती. म्हणली का रे, कोणी जाळलं? म्हणली मीच जाळलं. म्हणजे का म्हणून जाळलं? थंडी वाजली म्हणून जाळलं. भेटलं कुठं? म्हणले रस्त्याच्या कडेला. कशात भेटलं? म्हणले पिशवी पडलेली होती, कडेला पडलेली होती, काट्यात पडलेली होती, हाताने उचलून आणली,
थंडीने एवढा ग्रासलो होतो, एवढा काकडलो होतो, शेकल्याशिवाय पर्याय नव्हतं. बावलटा, कर्ज फेडून तुझी आलामत झाली असती, तू काय होता? पैसा. पण ओळख आहे का कोणाला? अनपडाला. तसा हा देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे, पण याची तुम्हाला मला ओळख नाही. ओळख जर असती तर आपण मातीमोल केला नसता. या स्टेशनहून कुठं कुठं जाता येईल? चांगल्या ठिकाणी जाता येईल, भजन करता येईल, परमार्थ करता येईल, इति कर्तव्य सिद्ध साध्य करता येईल. नाण्याची दुसरी बाजू आबा काय? हा देह व्यर्थ घालवता येईल. कसा घालवता येईल? अरे देह व्यर्थ जावे, अरे देह व्यर्थ जावे, अरे देह व्यर्थ जावे, अरे देह व्यर्थ जावे. ऐसे जरी तुझ भावे, ऐसे जरी तुझ भावे, ऐसे तरी तुझ भावे, ऐसे बजरी तुझ हे दूत कर्म मनोभावे, दूत कर्म मनोभावे. मनो पावे बुध मन. हे सारी पाठ खेळावा, सारी बात केरावा, सारी पाठ खेळावा, सारी बात केरावा. मग कैसारीचे राम, मग कैसारीचे राम. किती गोड दाखला आहे का बरं? नाण्याची दुसरी बाजू. देह व्यर्थ घालवायचा, निरर्थक जीवन करायचंय. कसं करायचं? त्याच्याकरता संतांनी दिलेली सूत्र आहे. त्या सूत्रावलीनुसार जो चालला त्याचा देह व्यर्थ गेला. आबांनी गायलंय, अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी का तुझ भावे, युद्ध कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा. त्याच्याही पुढचा दाखलाय आमच्या आबांकडे. हे कुठं ऐकायला भेटत नाही. ध्यानपूर्वक ऐका. अगत्य करून, निश्चित करून, नियमानं, तिथं खुर्ची नसली तरी, तिथं जागा नसली तरी जाऊनच बसायचं असेल ना कुठं नरकात, कुठं. मग त्याने एक काम करायचं. काय करायचं? जेना खाली ती तुळशी माळा, गोपी चंदन लावी टिटिया, शरण नरी गती गोपाळा. ज्याने अवधान दिलं त्याला कीर्तन कळतं. भजन कोणाला कळतं? त्यातला त्याला जाण पाहिजे का बा भजनाने होतं काय. नाहीतर बऱ्याच लोकांच्या अशा शंका राहतात. आमच्यातले काही म्हणतात नाही हो लय प्रमाण झाली ती कीर्तन मांडायला येळ नाही राहिले. अरे भजनाशिवाय कीर्तनाला किंमत नाही. जी मांडतोय त्याला देखील किमतीचा काय पाहिजे? पुरावा. आहे का? मग पुरावा पाहिजे. महाराज म्हणतायत आबा गोड गाताय. जेन घाल ती तुळशी माळा, गोपी चंदन लावी ती टिळा, शरण नरिगती गोपाळा, त्या चांडाळा हानावी. ऐका, हा व्यर्थ घालता येईल, निरर्थक करता येईल, अगत्य करून नरकात जाऊन बसता येईल. मग त्याने वीट मानायचा. कशाचा मानायचा? वीट मानणे कीर्तनी. कशाचा? अगत्यजा नरका जाणे. महाराज निरखर तत्व कळलंय, व्यर्थ जाण्याची तत्व कळाली. मग यातलं चांगलं तत्व सांगा, चांगलं अनुसंधान सांगा, जेणेकरून काळ आम्हाला कधी नाही माहिती नाही, मरण आमचं कुठपर्यंत राहिलंय ते माहिती नाही, आमची वेळ किती शिल्लक आहे ती माहिती नाही. मग ती शिल्लक वेळ किती माहिती नाही ना, त्याच्या अगोदर आम्ही सावध होऊ. करा हरी भक्ती परिरोकी येईल कामा, करा हरी भक्ती परिलोकी येईल कामा, सोडवीन
करा हरिभक्ती परलोकी येईल काम सोडविन यमापासून या. जीवन जगतोय तुम्ही आपण एक पापाला घाबरायचं कशाला बोला ना पापाला. आणि दुसरी घटना सांगितली शास्त्राने बापाला घाबरा. काय काय कळालं पाहिजे पाप आणि बाप. जो पापापासून दूर राहिला जो बापाचा अधिकार तत्व म्हणजे काय संरक्षणीय तत्व पाळून राहिला त्याला जीवनात कधी कुठलंच कमी पडत नाही. का पाप जिथं घडणार आहे पापाची जिथं पिटिका आहे जिथं गेल्यानंतर यात संचयन पापाचा होणार आहे यात नोंदणी पाप खात्यात होणार आहे तिथं माणूस पाऊल देत नाही. म्हणजे देहाचं इति कर्तव्य सिद्ध साध्य करतो. आणि संरक्षक बाप ज्याला कळतोय. 2 मुलं आहे परिवारात एक मुलगी आहे परिवारात. 1 वर्षापूर्वी बाप बाळासाहेब नावाचं पितृछत्र हरपलंय. काय असतो बाप 1 वर्षानंतर विचारा ह्या परिवाराला. बाप ही अधिव्याप्ती मांडत असताना आता कलीच्या काळात मॉडर्न जमान्या स्पर्धेच्या युगात बाप हे छत्रपात्र तुमच्या माझ्या समोर कसं उभं आहे माहिती आहे. रागावणार धावणार चिडचिड करणारा आपल्याला दाकात ठेवणारा नेहमी डोळे वटारलेला जबरदस्तीनं आपली इच्छा नसेल तरी कुठल्याही प्रभागात कुठल्याही कार्यक्षेत्रात ढकलवणारा. आपली इच्छा नाही ते काम करण्याची पण तेच काम करायला लावणारा असा नाही येतो. कसा आहे बाप बाप उमगणं एवढं सोपं नाही. झीज दिली त्याने देहाला भर तारुण्य खर्च केलाय. आपल्यात जे रक्त नांदतंय त्यात ती DNA त्याची आहे. ते गुण सामर्थ्य त्याचं आहे. वंशाचा कुलदीपक म्हणून आपल्याला जोपासतोय तो भविष्याकरता आपल्या या देहाची राखरांगोळी करतोय तो कोण बाप. नाही कळाला आपल्याला. काय कळाला नाही कळाला. झीज दिली मोह मायेनं धुंद झालेल्या दरबारात संसार प्रपंचात पाप केलंय कदाचित त्याने पण बाप ही भूमिका निभावली आहे भूमिका. काळ पुण्याचा आहे का पापाचा आहे माहिती नाही. हे कार्य केल्याने पाप घडेल माहिती आहे पण हातबल झालाय तो कशा करता परिवारा करता. झीज देतो नाही उमगला. ऐकायचा बाप कसा आबा कसा आहे बाप. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर नाही अवघड आहे गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप रे नाही अवघड आहे गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप रे. बाप करी जोडी लेकरा ऐका काय किमतीचं पात्र आहे बाप. बाप करी जोडी लेकोराची होडी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी गडिये बागवणी बारखांडी. असा तो बाप आहे कळावा जपावा. ऐका का भविष्याची सिक्युरिटी आहे बाप. आपलं भविष्य सुखात जाण्याकरता धडपड करणारा आहे बाप. गात्रगलित होईपर्यंत मरेपर्यंत त्याची इच्छा एकच आहे काय परिवारात दुःख नकोय
परिवाराला त्रास नकोय, परिवारावर कुठलं संकट नकोय. नांदायला गेल्यात तुम्ही, नांदताय तुम्ही, सुखदुःखाने मिश्रित तुमचं जीवन आहे. पण तुमच्याकडे सासरात असणारं दुःख, त्या दुःखाची इवलीशी छटा जरी त्याला कळाली ना, अंतकरणात तेच दुःख घेऊन मरेपर्यंत त्रासलेला आहे, पण बोलून व्यक्त करत नाही. का? त्याला माहिती आहे मी खचलो ना माझी लेक खचेल, मी खचलो ना माझा मुलगा खचेल, मी खचलो ना परिवार खचेल. का? स्वतः खचतच नाही. ती पात्र आहे कठोरतेचं, निष्ठुरतेचं, दिसायला रागीट आहे, पण आतून कसं आहे माहिती आहे, गोड आहे, अमृत रस आहे. पण गोडवा कधी कळेल त्याचा अंतकरण जाणलं तर, कधी कळेल शेवाधारी राहिला तर, कधी कळेल बाप. आबा म्हणतायत कडे वागवणी बहार खांदी. बाल्यावस्था आहे आपली, बालपणात होतो तुम्ही आपण, त्यावेळेस खेळत असताना, लालन पालन करत असताना आईनं आपल्याला उचलून घेतलं. कुठं घेतलं? कडेवर. पण आपला बाप आहे, गावात निघालाय, शेतात निघालाय, मळ्यात निघालाय, बांधाने चाललाय, आपण त्याच्या पाठी लागलो. आपल्याला उचलून घेताना खांद्यावर घेतलं. का घेतलं? ऐका, आईची अपेक्षा आहे मी जे जग पाहते, या दृष्टीने जी सृष्टी पाहते ती माझ्या मुलाने पाहावी. अपेक्षा कोणाची आहे? आईची. कडेवर समदृष्टीत आणलं. कोणी? कडेवर जर लेकरू आईच्या डोळ्याची दृष्टी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत लेकराची जाऊ शकते. पण बापाने उचलून घेताना आबा खांद्यावर घेतलं. का घेतलं माहिती आहे? माझ्याही पुढचं जग, माझ्याही पुढचं भविष्य, माझ्याही पुढचं आयुष्य माझ्या वंशाच्या कुलदीपकाने म्हणजे माझ्या लेकराने पाहावं. अपेक्षा कुणाची आहे? मृद सभाय नवीनीत तैसे सजनाचे चित्त, जासी अपंगिता नाही, जासी अपंगिता नाही, त्यासी धरे जो हृदय, जे कारंजले कांचले, त्याची मने तो आपुले, जे कारंजले कांचले, त्याची मने तो आपुले. पुराण दृष्ट्या एक बाप सांगतो आणि अभंगाची भूमिका पूर्ण करतो. जेवढं काही शास्त्र आतापर्यंत आपण पाहिलंय, साधूकडे तत्पर आहे. व्यासेही आमोप ग्रंथ केली. त्या व्यास महर्षीच्या कुलात एक कुलदीपक जन्माला येण्याच्या अगोदर तो आईच्या उदरात 12 वर्ष लपला. ज्ञानराज दादा किती वर्ष? 12 वर्ष. पण बापाची भूमिका ऐकायची आहे. 12 वर्ष आईच्या उदरात लपलेला मुले, 12 वर्ष लपलेला लेकरू आहे. का? आई उपदेश करते लेकरू उदरात असताना. ऐका बरं, जुने लोक म्हणतात, शास्त्रही पीठिका देते, या देहाचा पहिला गुरु कोण असेल तर ती आई आहे. कोण आहे? आई आहे. कारण बोबडं बोलत असताना आईनं जे बाल्यावस्थेत संस्कार दिले ते कधीच मिटू शकत. आई भाकरी करते, तिथं लहान लेकरू जवळ खेळतंय, खेळत असताना ती आई भाकरी करत असताना, स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी असं म्हणत असेल आणि लेकराला जर म्हणायला लावत असेल तर भविष्यात ते वारकरी घडल्याशिवाय राहणार नाही. का? ते बाल्यावस्थेतले संस्कार आहे. आता ध्यानपूर्वक ऐका. गरबाची आवडी मातेचा डोहळा, गरबाची आवडी मातेचा डोहळा, ओ गरबाची आवडी मातेचा डोहळा, तेथेचा जिवाळा तेथे बिंबे, तेथेचा जिवाळा तेथे बिंबे, आनंदाचे काही आनंद
प्रमाण तुम्ही गोड गाताय, समर्पक गाताय आणि त्या प्रमाणाच्या अनुषंगाने आमचे जगन्नाथ शेट आले. वा, आता ऐका बरं, मला मांडायचं आहे बाप की ज्या बापाने एक सर्व गुण संपन्न चेहरा निर्माण केला याच गावचे. ऐका बरं, आपल्या या परमार्थाला देखील पूरक आहे, राजकीय तत्वातही पूरक आहे. आमचे दशरथ राजे, त्यांचे पूज्य पिता श्री समोरे मला मांडायची घटना काय ऐका. आईनं उदरात केलेला उपदेश, आपल्याला बालपणात तिचं घरकाम करत असताना शिकवलेली गोष्ट मरेपर्यंत ध्यानात आहे. बरं ऐका बरं, कदाचित आपल्याला नातू झाला, परंतु आपण आपल्या नातवाला तीच बोध कथा सांगतो, तीच गोष्ट सांगतो. कोणती? आपल्या आईनं, आपल्या आजीनं बालपणात जी आपल्याला शिकवली होती ती, त्या पद्धतीचं तत्व आहे. महाराज म्हणतायत शास्त्राच्या अनुषंगाने बाप हे छत्रपात्र काय आहे. त्या बापाच्या उदरी पदरी कुलात वंशाचा कुलदीपक जो जन्माला येणार आहे, परंतु ती आई विचार करते नैसर्गिक रित्या बाळाचा जन्म 9 महिने, फार फार तर पुढं 9 दिवस, पण 12 वर्षापर्यंत आईनं उदरात उपदेश केला काय, हे नश्वर आहे, नाशक आहे. या भूतलावर तुला जन्म मिळाल्यानंतर मायेत तू गुंतणार आहे, अडकणार आहे. मग 12 वर्ष लपलेलं लेकरू आबा जन्माला आलं, पळालं कसं. ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे झाले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे, ऐक खेळी अजून सांगतो, ऐक दारुण ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी व्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आली, नागवेची पळून गेले रे. पळत सुटलाय ते का, माया आहे, मोह आहे, आईनं उदरात केलेला एक संस्कार आहे, आईने शिकवलेला दृढता आहे, निश्चय आहे. काय, आता जर थांबलो तर या मोहात मी अडकणार आहे. पण बाप ऐका बाप, बाळासाहेबरावांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आपण कीर्तन ऐकतायत. काय असतो बाप, ध्यानपूर्वक ऐका. ज्या वेळेला नागव पळतय त्याचं शास्त्रात नाव आहे आबा शुक, पण विद्वान बाप आहे. बाप लेकराच्या पाठी लागलाय का, शुका थांब, जाऊ नको, अरे पुढे धोका आहे, पण ऐकत नाही का. अरे विद्वानाचं लेकरू ऐकत नाही तेव्हा तुमचं माझं काय ऐकेल. ऐका बरं ध्यानपूर्वक, आवाज देणारा बाप आहे, अधिकार किती माहिती त्या बापाचा. नागव पळत असणारा लेकरू आहे, वनातून धावतय, अरण्यातून धावतय, पळताय, वाट दिसेल तिकडे निघालाय का. ज्या वनातून धावतोय ना आबा मुलगा, त्या वनातील झाड, फळं, फुलं त्या हाकेला वाहू देत आहेत. पुढे काळ असा आला, सरोवरात कुलपन्न स्त्रिया स्नान करतायत विवस्त्र होऊन. तर न भांड 12 वर्षाचं गेलं, लाडल्या नाही. म्हातारा बाप आवाज देत चालला, लाडल्या थांबलंय, म्हातारण बोलते, जर्जर झालोय मी, गात्र गलीत झालोय मी, तारून गेला आता इथून, तारुण्य अवस्थेतलं गेलं, 12 वर्षाचं गेलं, त्याला लाजल्या नाही. मला का लाजतायत सांगितलंय बघा. जे पुढं पळत गेले, नागवे जरी असले, दिगंबर जरी असले, नग्न जरी असले, तरी स्त्री आणि पुरुष हा भेद त्यांच्या दृष्टीत नाही, तुमच्या दृष्टीत आहे. ऐकलंय पोराने, त्याचं नाव शुके. स्वतःची पाठ थापटली, बाबाच्या लक्षात आलं हे थांबणार नाही. आवाज देऊन सांगितलं, शुका जायचं तिकडं जाय. व्यास नावाचा बाप बोलतोय, शुका पळायचं तिकडं पळ. परंतु पुढे विदेही राजाची नगरी लागेल, त्या नगरीत तू दर्शन घेतल्याशिवाय राहू नको. त्या राजाचं नाव आहे जनकपुरीत. जनकाच्या दर्शनाला जा, विदेही राजा आहे. सांगितलंय बापाचं वचन मानलं पाहिजे. नाही हाकेला वाहू दिलं तरी बापाने सांगितलंय त्या नगरीत गेलं पाहिजे. जनकपुरीपर्यंत गेला, पण राजाला भेटायला जायचं कसं. दिगंबर आहे, नग्न आहे, विवस्त्र आहे, जाऊ कसा. हातात राग घेतली, अंगाला वलकल बांधली आणि दारात जाऊन सांगितलं द्वारपालाला, आतमध्ये जाऊन सांगा मी शिव आलोय. ऐका बरं, आपलाही गर्व हरण करणारा आपला बाप आहे, आपल्याही पापातून निवारणारा आपला बाप आहे, आणि भविष्य आपलं सुखकर जाण्याकरता देह झिजवणारा आपला बाप आहे.
पाप आणि बाप हे समीकरण या सिद्धांतात पूर्ण आहे. बापाने सांगितलंय म्हणून जनकपुरीत उभा आहे. द्वारपालाने अडवलेलं आहे. आतमध्ये जाऊन निरोप द्यायला सांगितलंय द्वारपालाला, मी शूक आलोय. पण जनक राजा किती पवित्र आहे. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळी. अग्नीत एक पाय ठेवून राज्य करणाऱ्या जनकाने सांगितलं, बाहेरचा कोण सांगतोय मी शूक आलोय, त्याला बाहेर जाऊन सांगा. संग त्यक्त्वा सुखी भव. काय म्हणले? संग सोड आणि सुखी हो. विचार करतय ते लेकरू, विद्वान बापाचं पोर. 12 वर्ष आईच्या उदरात राहिलो, संग कशाचा केला नाही. आणि राजा निरोप देतोय, बापाने सांगितलंय म्हणून नगरीत आलोय. संग त्यक्त्वा सुखी भव. हातात काय होती? राख फेकून दिली. अंगाला काय होती? वलकल सोडून टाकली. पुन्हा नग्न झाला आणि सांगितलं, जाऊन सांगा राजाला मी शूक आलो. पुन्हा तेच उत्तर आलं, संग त्यक्त्वा सुखी भव. अरे 11:15 वाजतायत, उत्तर तीच येत आहेत. भानगड काय? मग लक्षात आलं आपलं चुकतंय. काय चुकतंय? मी. काय चुकतंय? मी. मी ऐशी काय जाती अवघड किती पाहता, अवघड किती पाहता. मी ऐशी काय जाती अवघड किती पाहता, अवघड किती हाका मारणारा बाप, विद्वान बाप व्यास. हाकेला वळण देणारा पोरग, विद्वान पोरग शूक. परंतु बापाला माहिती आहे, नाही ऐकत ना, एक दिवस घात आहे. का? मीपणा जागरूक झाला, मग घात झाला मीपणाने. तसं आपलंही भविष्य जाणणारा आपला बाप आहे. आता जे काम करतोय, कदाचित 12,000चे लाख करणारा आपलं लेकरू आहे. आनंदी येतो. कोण? बाप. का? त्याच्याकडं काही नसू द्या, पण त्याचं कर्तव्य इतकं स्पष्ट आहे, इतकं चांगलं आहे, इतकं सुबक आहे, कोरा कागद आहे, त्याच्यावर कोणाची सही मिळेल. कोणाला कळत आहे? बापाला. पण बरबटलेला आहे, धुंद झालेला आहे, व्यसनी झालेला आहे. भविष्य मोक्याचं का धोक्याचं कोणाला कळतं? बापाला. महाराज म्हणतायत, अभिमान लागे, अभिमान लागे सुखाची पाठी, अभिमान लागे, अभिमान लागे, अभिमान लागे, सुखाची पाठी, अभिमान लागे. त्याचे उपराठी दृष्टी मुद्द्याला न्याय. व्यासे उपराठी दृष्टी केली. व्यासाला माहिती आहे शुक नाडणार, शुक नडल्या जाणार. कशाने? अभिमानाने. तसं आपलंही आपल्या बापाला माहिती आहे. आपलं पाप आपल्या बापाला माहिती आहे आणि देहातलं पाप आपल्याला माहिती आहे. मग शास्त्र सांगतंय पाप आणि बाप ही पिटिका ज्याला कळाली त्याला त्रैलोक्यात त्रिभुवनात भीती नाही. गेलो तरी आणि असलो तरी, थांबलो तरी, निश्चिंत राहिलो तरी, अन्न काही केलं तरी. का? पाप आणि बाप ही पिटिका. बर महाराज का कळत नाही? कारण या जंक्शन स्टेशन मध्ये असे विकार येऊन बसले की ते माफकच नाही. किती विकार आहे माहिती आहे? संन्याशाच्या देहात, साधूच्या देहात, तपस्व्याच्या देहात, योग्याच्या देहात, साधुत्वात आणि जीवत्वात लोभ आहे, मोह आहे, माया आहे, विखारी सर्प आहे आबा. आणि तो डसलेला आहे प्रत्येकाला. कोणता कोणता? लोभ नावाचा सर्प. किती लोभ आहे माहिती आहे तुम्हाला आणि मला? प्रपंचात लोभ आहे, संसारात लोभ आहे
आणि परमार्थात देखील माझ्यासारख्याला लोभ आहे. काय लोभ आहे? राजाने बोलवावं, कीर्तन द्यावं, पण कीर्तन काय फुकाट हो? हा काय लोभ आहे, लोभ. वास महाराज नाथबाबाची परिभाषा पहा कशी आहे. ज्ञानराज दादा, लोभ सर्प डंखला करू काय, 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 स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय. अशा लहरी तापला हा देह, अशा लहरी तापला हा देह, अशा लहरी तापला हा देह, अशा लहरी तापला हा देह. दिवार झाली व गुरुमाय, झाली गुरुमाय, झाली व गुरुमाय, झाली गुरुमाय. लोभ सर्प, लोभ सर्प करू काय, लोभ सर्प डंखला करू काय, लोभ सर्प करू काय, लोभ सर्प डंखला करू काय, करू काय. बस या लोभी नावाच्या सर्पानं केलं काय? भविष्य कळू दिलं नाही आपल्याला. आपलं कसं कळू दिलं नाही? आपण मरणाच्या दारात आलो तरी देखील लोभी जीवन जगतोय. किती लोभ, भयंकर लोभ. सांगायला गेलो तर दिवस पुरणार नाही, पण 15-20 मिनिटाचा अवधी ना. महाराज म्हणतात दुरुक्ती करून सांगितलं नाथबाबांनी, दुरुक्ती करून म्हणले पहा पहा उषा बैसला अशी काळ, काळ उशाला बसलेला आहे, पण कधी दर्शन भरली ते वेळ न चुके. मग 1 वर्षापूर्वी बाळासाहेबरावांची वेळ भरली तशी तुमची माझी 1 दिवस भरणार आहे. वेळ भरल्यानंतर इथं थांबता येत नाही. दुरुक्ती करून परिभाषा मांडली ती आबा तुम्ही भरपूर वेळेला गायली. पण नाथबाबा आज म्हणतात उशाला येऊन बसलेला काळ पाहण्याच्या अगोदर तो येऊन तुमच्या माझ्या उशाला बसलाय. पण येवणी या काळ बैसलाच उसा, 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 येवणी या काळ बैसलाच उसा. ये बोलिया काल चला से होता बाकी तो कैसे डोळे आता, बाकी तो डोळे वाचे नारायण तू सागर, ओ वाचे नारायण तू सागर. बोलिया काल बैसला से होता बाकी तो कैसा बाकी तो कैसा येऊन या काळ बैसला से उषा, जाकी तो से कैसा डोळी आता. का हो अहो भगवान परमात्म्याने दिलेला देह, आमची दृष्टी टकाटक आहे. म्हातारपणात नाही चालली तर आम्ही लेन्स टाकली नाही, लेन्स ना त्याच्या अगोदर आमच्याकडे चष्मा होता, आणि तरी तुम्ही म्हणतात जाकी तो से कैसा डोळे आता. का माणसं पाहून आंधळी आहे. कशी आहे? जागे आत बाहेर नीजले कैसे घरात घर कुल नीनू बंगार नाही उजडलेगा आता पहा बरं, आता आबाच्या दाखलेला 2 मिनिटं सिद्धांत देतो पुराणातला. हा म्हणू राजा एक देहपुरी
त्या मनाच्या अनुषंगाने दाखला पहा कसा आहे. झाकी तोसे कैसा डोळे आता अशी नाथबाबाची परिभाषा का शास्त्र पीठिका करतय. धृतराष्ट्र आंधळे निस्ते आंधळे का अंतकरण देखील आंधळे. आबा संजयाला निरोप दिला. संजया ज्याने माझ्या दुर्योधनाला मारलं त्याला भेटीला बोलव. भीमदादापर्यंत निरोप गेला त्यावेळेस 11:15 वाजलेली होती. भीमाने विचार केला जाऊ द्या भांडलो असलो तरी काकाचा निरोप आहे. आणि काकानं पुतण्यानं आता एक झालं पाहिजे. भगवंताने विचारलं चालले कुठं म्हणले काकाला भेटायला. का चालले म्हणले आमचं मिटलंय आणि आमच्याकडे असा नियम आहे मी नीती धर्म पाळणार आहे. कसा आमचा नीती धर्म असा आहे ज्याच्या घरचं कोणी गेलं शांतपण म्हणून त्याच्या घरी जाऊन यावं लागतं. काकाची मुलं युद्धात गेली म्हणून भेटायला चाललो म्हणले घेतलं काय म्हणले सफरचंद. का रे नीती धर्म पाळणार आहे धर्मराजाचा भव्य म्हणून भेटायला चाललाय. काकाची मुलं युद्धात मेली मारली कोणी म्हणे मीच मारली पण ती जाऊ दे आयुष्यात मारली आता चाललोय बरं भेटायला चाललाय ना. जाताना तसा नको जाऊ. दुर्योधन जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याने तुझा लोहाचा लोखंडाचा एक पुतळा बनवलेला होता. ती प्रतिकृती शिल्लक आहे. जाताना पुतळा सोबत घेऊन जाय. दरबारात गेल्यानंतर तुझ्या आंधळ्या काकाला आवाज दे. दोघांच्या मध्ये पुतळा उभा कर. होतं काय मला येऊन सांग. भीमाने हातपाय झटकले पण उचललाय पुतळा घेऊन निघाला. भीमानं पाठीमागं वळून पाहिलं. देवाच्या लक्षात आलं डोळे जागपणा घडू शकतो. भीम काय पुतळा दरबारापर्यंत घेऊन जाणार नाही का माग वळून पाहतो याचा अर्थ पुतळा कुठंतरी ठेवून देणार आहे. देव येतो देव. भक्ता करता काय करतो माहिती आहे आबा भक्ताच्या चपला डोक्यावर घेऊन चालणारा देव. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका सत्य भामदान करी उजरे नहे अंगीकारी सेवकाच्या भक्ता कारणी येणे घेतली से आई 10 गर्भवास सोचिले मनमाळी भक्ता कारणी येणे घेतली से आई 10 गर्भवास सोचिले मनमाळी हृदयी धरुणी तुम्ही खेळावयाना हो माझ्या टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा. आता दोन्ही प्रमाण किती गोड आहे का. भक्ता कारणी येणे घेतली से आडी 10 गर्भवास सोसिले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही आसी खेळावयाना. भक्ता करता काय करतो सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. विचार केला पुतळा जात नाही माग माग गेले. धृतराष्ट्राच्या नगरीत गेल्यानंतर भीमाने आवाज दिला काका मी आलो. पुत्र मोहाने नाडलेला अंतकरण आहे. शब्द ऐकल्यानंतर आवाजाच्या दिशेनं निघाले. दोघांच्या मध्ये पुतळा उभा केला. खरा भीम समजून प्रतिकृतीला मिठी मारली आलिंगन दिलं. पुतळ्याचं पीठ झालं. काय झालं शास्त्र ऐका बापू. एकट्या भीमात 100 हत्तीचं बळ आहे तर एकट्या धृतराष्ट्रात 1000 हत्तीचं बळ आहे. पुतळ्याचं पीठ झाल्यानंतर खरा भीम एक पाऊल माग सरकायला लागला. भगवंत म्हणली हो ना पुढं काकाच्या भेटीला चालला होता ना मग ऐका हा डोळे जागपणा आहे का अंतकरण देखील आंधळ आहे. म्हणून नाथबाबा म्हणतायत काळ जवळ आलाय मरण जवळ आलंय तरी झाकी तो से कैसा डोळे आता डोळे आला जवळी ग्राचा वया काळ आला जवळी काळ आला जवळी ग्राचा वया काळ आला जवळी. ओ नको नको मना
टाळी वाजवाव एकदा. त्या मनाने ग्रासलंय, काळ जवळ आलाय तरी कळत नाही, म्हणून नाथबाबाची परिभाषा ऐकण्याच्या अगोदर समर्पकता. काळ आला जवळी ग्रासावया, मना माया जाळात अडकू नको, गुंतू नको. काळाची एवढी पडेन बा जेव्हा, सोडविन तेव्हा मायबाप सोडविन बंधू. ऐका, बरीच पीठिका सांगितली म्हणून म्हणले झाकी तोसे कैसा डोळे आता. बरं महाराज, काळ देणार आहे, मरण जवळ येऊन ठाकलाय. किती काळ आपण इथं आहे माहिती नाही, वेळ आपली किती शिल्लक आहे माहिती नाही. आपली जर जागा निश्चित आहे, मग त्या काळावर विजय मिळवण्याकरता मृत्यूचं व्यवस्थापन काही सांगा, मरणाच्या अनुषंगाने जागरूकता सांगा, आणि मरण सुख करता येईल असं सांगा. जे नाथ बाबा काळाच्या अनुषंगाने सांगताय, डोळे झाकपानाने राहू नको. मरण तुझं उशाला येऊन बसलंय, काळ तुझी वाट पाहतोय. तेच नाथ बाबा मृत्यूचं व्यवस्थापन सांगतायत. हा देह मिळालाय ना तुला, टकाटक आहे टकाटक, देवाने दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. नासे जीव पण भवरोग. मग दिलाय ना मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मिळालाय, मग तो मिळालाय ना, मग यात बोलता येतं. कसं बोलता येतं? साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. मग व्यवस्थापन या देहात काय? वाचन नारायण. सादर कर, व्यक्त कर, लोकांतात गा, एकांतात गा, भांडणात गा, चांगल्या स्थितीत गा, वाईट स्थितीत गा. म्हणून नाथ बाबा म्हणतायत वाचन सादरीकरण नारायण नामाचं केलं तर काळाच्या हातात जो पाश आहे, जे हत्यार आहे, ते तुला काही करणार नाही. म्हणून तर व्यवस्थापन कसं? वाचणारा व्यवस्थापन आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय सांगितलं आमच्या प्रकाशजी महाराजांनी गायलं? वाचे नारायण वदे तू सादर, त्वरित तत्पर, आता इमिजिएटली, लगेच तात्काळ काय कर? वाचन नारायण गा. एक तत्व नाम दृढ धैर्य मना, हरीच करुणा येईल तुझी, हरीच करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धैर्य मना, हरीच करुणा येईल तुझी, हरीच करुणा येईल तुझी. ते तत्व एक आहे, त्याची नावं अनंत आहे. ते जर दृढतेनं तू मनात धारण केलं, कंठात धारण केलं, तर तुझी करुणा, तुझी कीव कोणाला येईल? हरीशी करुणा येईल तुझी. कोणाकोणाची आली माहितीये? वाचन नारायण. वरचे वर म्हणलं अंतकरणात भाव नाही तसा. कसा माहितीये? 2 मिनिटं दाखला ऐका. कुटील व्यवहार, स्त्री कुळातला जन्म आहे, पण उदरनिर्वाह करताच काम लांछनास्पद आहे. पण माऊलीची परिभाषा ऐका.
तिनं पोपट पाळलेला आहे. काय पाळलेला आहे? पोपट पशुविनेतला. त्याचं नाव ठेवलंय काय? राघव. काय ठेवलंय? राघव. आवाज कोणालाय? आवाज पोपटाला. आवाज कोणालाय? पिंजऱ्यातला पक्षाला. पण माऊली म्हणतायत तू ते आराधीन ऐके होती पुंसा बोलावी त कौतुके तिये वैकुंठी तुआ गणिके सुरवाडू केला. जनाबाई महाराज पुरावा देत आहेत. वेश्यागणिकाती सत्य लोकानेली का तुझा दरबार. ही घटना कशी सांगितली पहा. तिनं आराधना केली नाही, तिनं आरती केली नाही, तिने तपश्चर्या केली नाही, ती मंदिरात गेली नाही, तिनं मूर्ती पाहिली नाही, तिनं नारळ वाहिला नाही, तिनं पक्षाला आवाज दिला पिंजऱ्यातला. होती पुंसा बोलावी त कौतुके तिये वैकुंठी तुआ गणिके सुरवाडू केला. याही पलीकडे नारायण नामाने कोण उद्धारला? आजामेळाचा आख्यान पहा. महापापी आजामेळ, परंतु नामाने कुड नेला? वैकुंठाला नेला. म्हणून वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके. नाम तुझे रे नाम तुझे टाळी वाजवा. अण्णा संसार दोन प्रकारच्या आजच्या अभंगाती. बरं किती दोन प्रकारचा. आता तिसरं चौथं चरण इतकं भूमिकेत गोड आहे, पण गाड्याला थांबायला तयार नाही. मोह मायेनं व्यापलेला ज्याचा आलेख कोणालाच पूर्ण झाला नाही. कोणाचा? संसाराचा. संसार कसाही करा, कोणीही करा, कुठल्याही अवस्थेत करा, पूर्ण विराम नाही. आणि परमार्थ कधीही चालू करा, कोणीही करा, कटनट यावे, शुद्ध होऊन जावे. हे बघा, नामस्मरण करायला काळ वेळ घटना नाही. दिनचर्येत एक सुचिरभूतता पाळणारा संसारिक आहे. त्याने काय केलं? स्नान समर्जन झालं का देव घरात गेला, देवपूजा केली. कपाळी गंध लावण्याच्या अगोदर भगवंताला गंधाक्षता वाहिल्या, नंतर स्वतःला गंध लावला. पण ही सगळी घटना पूर्ण करण्याकरता, मंदिरात जाण्याकरता, श्रीफळ वाहण्याकरता, देवपूजा करण्याकरता, व्रत अनुष्ठान करण्याकरता आधी आंघोळ करावी लागली. पण नामस्मरण करताना म्हणले का कधी आंघोळ करा? नाही. महाराज म्हणतायत काळ वेळ नाम उच्चारित नाही. महाराज वेळ संपलाय तुमचा. काळ वेळ काहीच चालत नाही. मग ते चालण्याकरता, ते थांबवण्याकरता वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेणे. बरं, काळाचा पाश थांबवता येईल. काळाच्या हातात पाश आहे. कसा पाश आहे? तो पाश प्रत्येकावर टाकल्यानंतर, ओढल्यानंतर जीव गुचकी इथं देतो. पुढं चालताना, चालवत असताना आशीपत्र तरुवर खैराचे इंगळ निघता ती ज्वाळ तैलपाके तप्तभूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाही कवटाळी ती. एवढा त्रास देणारा काळ आहे. मग वायाला गेलाय देह. कसा? मोह माया अधिक संसार तुम्ही आपण केला. वाया हा संसार करशी हवभरी काळाची ते फेरी निकट आली.
त्या संसारात तुम्ही मी रममान झालो, थांबलो, रमलो, स्थिर झालो, आपलं म्हणून कवटाळला, आपला म्हणून अंगीकृत केला. पण एक काळ असा आला, काळाची फेरी तुझ्या जवळ आली. आता सावध केलं बरं नाथबाबांनी, पण त्याचं पहिलं चरण जगभर गाजलं. पण प्रकाशबा आधी वरच्या आळीतले सावध केले. कुठल्या आळीतले? वरच्या आळीतले. कसे सावध केले प्रकाशबा? वरल्या आळीला तुम्ही सावध व्हा रे, वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे वरच्या आळीला. ए पाटील बुवाला तुम्ही जावं सगळे पाटील बुवाला. पाटील बुवाला तुम्ही जावं सगळे पाटील बुवाला. ए चिठ्ठी येईल बा मग पदर ठाई 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 बिगडा बिगडा माघारी. बोल बोल बोलेगा बिगडा माघारी. 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 वरच्या आळीतले सावध व्हा, निस्त्या आळीतले सावध होऊ नका. त्या पाटलाला जाऊन सांगा. कोणत्या पाटलाला? अरे गावच्या पाटल्याला नाही, प्रत्येकाच्या देहात एक पाटील आहे. कोणता? तो पाटील मन नावाचा पाटील. मनाची पाटील देहा गावीचा. विश्वास धरू नका याचा, घात करेल नेमाचा, पाडेल फाशी. मी आलो रायाचा जोशी, वर ऐका दादानो. ऐका मग बाया हा संसार करशी हवं बरी, काळाची ते फेरी निकट आली. मग काळाची फेरी चुकवता येईल, कालचक्र थांबवता येईल, जन्म मरण यर्धार्थ स्थिर करता येईल. जन्म मरणाची यर्धार त्यांची थांबली, त्यांची वाचली, त्यांना येणं जाणं राहिलं नाही. कोणा सांगितले नाही देवे, काय करा म्हणा राम राम. टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमी आपुल्या स्वहिते. टाळी वाजवल्यानं काय होईल? कीर्तनात टाळी. महापापा होय होळी, महापापाची होळी होईल. टाळी कशातली पाहिजे? बोला ना. कीर्तनातली. बाळासाहेबरावांचं पुण्यस्मरण आहे. आज आपण हरी कीर्तनाला आहे. भजनाची श्रीमंती जगदाळे आबा आहे, प्रकाशजी महाराज आहे, गोपालजी महाराज आहे, ज्ञानराज दादा आहे, गोड साऊंड आहे. महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, सुनील भाऊ बडगे आहेत, सगळी मंडळी आहे. नियोजन टकाटक आहे. आग्रह इच्छा आमच्या दशरथ राजांची. वारीत असली तरी या 2 तास, रात्रीतून निघा, पुन्हा दुपारी जा, संध्याकाळच्या ठेप्याला जाऊन स्थिर व्हा. मग आलोत ना कीर्तनाला, हात उंच करून टाळी वाजवा, काळ थांबेल. करा हात उंच सगळी मंडळी. वा 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 वा. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कुंडली कवरधारी विठ्ठल काळदेव, हरिनाथ भगवान, गोपाल कृष्ण भगवान. जय जय ज्ञानेश्वर माऊली. मोहमायेचा संसार कळाला, केला तो वाया गेला तोही कळाला, सोबतीला काही आलं नाही ते हे कळालं. आणि शेठजी मी बोललोय अण्णा जगन्नाथ शेठ तुमच्या करता का महत्वाचं, एक जन्म मरणाचा संसार आहे. कोणता संसार आहे? जन्म मरण रूपी संसार. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसार
ह्याला दुस्तार हा जो संसार आहे तो संसार यातायाती फजिती करणार आहे म्हणून आबा नाथ बाबा म्हणतायत काय एका जनार्दनी नको याती याती एका जनार्दनी नको याता याती एका जनार्दनी नको याता याती एका जनार्दनी नको याता याती संसारी फजिती जन्म दुःख संसार फजिती जन्म दुःख वाचणार वरे दुःख एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती याही पलीकडे रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण हरी एक ते भजन काय करत पुण्यवंत बाबे घेता सज्जनाची नावे कस निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव निवृत्ती राया माता निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई जान सकिया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई जान सकया निवृत्ती राया माता निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई जान सकया सोपान मुक्ताबाई जान सकया विठ्ठल जय जय चला जय जय विठ्ठल चला विनकरी बोली ले कुरे बेडे वाकुडे भरत महाराज दुखेश नाही उच्चारिला अधिकारणी तुकामने जानी शरारा कर देव तुकाराम ईश्वर महाराज की जय भाग्यज्ञ तोषावे तोषुनी मज द्यावे पसायदाने हे जे खळांची व्यंकटी सांडो तयास कै मिरती वाडो भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे दुरितांचे तिमीर जा विश्व स्वधर्म सूर्य पाओ तुझे भावचीन तो ते लाभ प्राणी जात वर्षत सकळ मंगणी विश्वरी निष्ठांची मादियाळी देणी भेट तुया भूता चला कल्पतरुचे अरब हो चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अनव पियुषाचे चंद्र में जे आलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे भूतू किम
बवना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित अनेक ग्रंथ उपजीविये हो विशेष लोकी दृष्टा दृष्टि विजय हो विजय एत मने श्री विश्वेश्वरा हवीन दान पसाओ येने बरे ज्ञान देवो सुखिया जाला येने बरे ज्ञान देवो सुखिया जाला येने बरे ज्ञान देवो सुखिया जाला। विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की, महारुद्र हनुमान की जय।